नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 10, 11 आणि 12 मे 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी वादळी पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात असून काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान सविस्तरपणे। पुढील 3 दिवसात अवकाळी वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर काही भागामध्ये गारपीटची शक्यताही, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून सोबत चक्रीय वारे देखील बघायला मिळणार आहे। तर हा बदल दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात वाऱ्याची चक्रवात स्थिती 10 आणि 11 मे 2024 या तारखेच्या दरम्यान सक्रिय असणार आहे आणि या चक्रवात स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसात महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर काही भागात मध्यम, काही भागात हलका, तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे या पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त स्वरूपात राहील। जसे केरळच्या बहुतांश भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह राहील। कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक, गोवा या राज्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। भारताच्या पूर्व भागातही या पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, रामगुंडम इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता या भागात अति जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज राहील। कोरबा, रायपूर, कांतामल हलका मध्यम असून आसपासच्या भागामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाजा किनारपट्टीकडे जोर कमी राहील। जसे पारसेम, औरस, वेंगुळा, सावंतवाडी आणि पोईपकासल, वायगणी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाजा अंबोली, चांदगड, रामगड, बेडशी, कनाकुंबी या भागात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणकुंडे, कानापूर, नेटूरगुंजी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर वालपोई, पडला, गुंजी, रामनघागरा, मडगाव, कुचकोडे, रिवणा, जागवी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर पुढील 3 दिवसात वाढला असून अजरा, नेसारी, अडदाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव इथे जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। जसे वायगणी, पोईपकासल, कणकवली हलका मध्यम पाऊस राहील। पोंडा, राधानगरी, गगनबावडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। खारेपटण, विजयदुर्ग, वडापेठ आणि राजापूर, रायपटण रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर हलका मध्यम पाऊस या भागात राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर जोरदार पावसाची शक्यता आहे राधानगरी, बिद्री, गारगोटी, कापसी, निपाणी, सांकेश्वरा, मालदाटी, चिकोडी या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी, इस्पोर्ली, कागल, कोल्हापूर, ज्योतिबेल, किनी, कोडाली, अष्टा, मलकापूर, कोकरूड या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, इचलकरंजी, शिरळ, तासगाव, अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंगसुळी, कुडाची, शिरगोपी, सल्लगा, मालदाटी, चिकोडी, रायबा, किडकल, देवणकाठी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पूर्व भागामध्ये जळकाठी, किरंगी, दागलपूर, बिलरजत, कानामडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे देसिंग, कोची, नागज, कानापूर, तासगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। मेढा, कोयना, पटण, उमराज, अरळ, आरवाडे, वसुटपोट, सागदेव इकडे जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। जसे मारगाव, तांबे, हेडवी, गुहागर, लोटे, चिपळूण, खेड, दापोली, पाचपणी, कलसीत, मंदनगर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि पोलादपूर, घोगरे, महाबळेश्वर,
खंडाळा, वाई, देवरा, अद्राकी, लोणार, नांदल, फलटण या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा, कोरेगाव, मोल, निंदाल, देवीवाडी, वडोज, रहमतपूर, पुसेवली, औंध, मायनी, विटा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि सोलापूर जिल्ह्याकडे आटपाडी, चिंके, सांगोळे जोरदार स्वरूपात राहील। पंढरपूर, पालवानी, पिलवी इकडे जोरदार स्वरूपात राहील। अकलूज, माळशिरसला मध्यम जोरदार स्वरूपात राहील। करकम, शेतपल, अंगार, अरणगाव, कुरुडवाडी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। इंदापूर, वांगी, केरन, कोंडे, सेल्सिअस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। बिगवन, केटूर, पिगोंडोड इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। क्रूर, बेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगळोळी, मंद्रुप आणि लगतचा परिसर शंग, झालकी, दुधाणे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूट, तुगाव, उज्जैन, घोटाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। परिभंग, पाणीगोबार, शिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी, मिरजगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। जामखेड, काडा, शिलाई मध्यम स्वरूपात राहील। राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे, टाकळी, डोकेश्वर, आले आणि आळकोटी ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी, वांबोरी, रवरी इकडे मध्यम स्वरूपात राहील। उत्तरेकडे जोर कमी असून गोडेगाव, माका, बनास, नेवासा, श्रीरामपूर, तालिकापण, आश्वी, लोणी, शिर्डी, पुलतांबा इकडे हलका मध्यम राहील। पुलतांबा, कोपरगावला जोरदार पावसाचा अंदाज पूर्व भागात राहील। आणि अकोला, संगमनेरला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे गरवाडी, घारगाव, मज्जुनर, ओतूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नारायणगाव, आल्याने, बोरी, मनसर, वाडा, पेठ, आंबेगाव जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। कवठे, पाबल, मलठण, शिक्रापूर, चाकण, शिंदे, कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुनावले, आळंदी, लोणी, कालबोर, दायरी, शिवापूर, सासवड, जेजुरी, मारगाव, विहाले, लवासा, जिटे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। नागोठाणा, रोहा इकडे हलका मध्यम राहील। रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। पेण, शिरोळ, खोपोली, कसमतला हलका मध्यम राहील। कर्जत, कुसळ, मुंबई, नवी मुंबई इकडे हलका मध्यम राहील। ठाणे, कल्याणवली, भिवंडी, खडवाली, उंबरपाडा, पिलवी आणि पालघर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। आणि खोडाला, परळी, सरवडा, करडी, वैशाला हलका राहील। घाटमाथ्याकडे इगतपुरी, मुनगाव, वाडीवारी, पांडोर्ली, तिरडे, डुबरे, शमशेरपूर, अकोला, कोटाले, करवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे नांदूर, शिंगोटे, निमगाव, शिन्नर, मंजूर हलका मध्यम असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। नाशिक जिल्ह्याकडे लाडाचे, अर्सुल, शेवगा, जोवर, मोखाडा, त्र्यंबक हलका मध्यम राहील। नाशिक, देवळी, नागपूर, निफाड, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, मनमाड इकडे मध्यम स्वरूपात राहील। ममदापूर, तालवड, नांदगावलाई मध्यम स्वरूपात राहील। चांदवड, वणी, डोडांबे, ओझर, कळवण या भागातही जोर वाढलेला असून जोरदार पावसाचा अंदाज आहे। मालेगाव, अंजंग, निमशेवडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सटाणा, औटी, नामपूर, चिंचली, पिंपळनेर, चोरवड, साक्री, ब्याड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा। नंदुरबार जिल्ह्याकडे राहील। डोमकाई, टिटाणे, सुत्राणे, पाणीगाव, पिसरवाडी, बोरचा इकडे मध्यम स्वरूपात राहील। उत्तरेकडे जोर कमी राहील। अक्कलकोवा, तलोडा, शहादा, नंदुरबार हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे बुडकी, वाडबिकी, सांगवी, सुले, खेटिया, शहादा, बरोळा, भालाणे हलका मध्यम राहील। आणि सिंदखेडा, चिमठाणे, नांद्राणे, धुळे, नवारी, अंजंग, अंचाले, कुसुंबे हलका मध्यम पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, ओवाड, आडगाव, हिरापुरा, यावल हलका मध्यम पाऊस राहील। धरणगाव, एरंडल, जळगाव, वसावळ इकडे हलका मध्यम पाऊस जळगाव जिल्ह्याकडे राहील। बडगाव, पाचोरा आणि पौर जामनेरला गारपीटचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर उत्तरेकडे पावसाचा जोर कमी राहील। चाळीसगाव, मुंबई, शेरळ, नांद्राणे, मालगाव हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाजा। साईगव्हाण, कन्नड, हतनूर, पिशोर आणि फुलंब्री, विरामगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। एलगोफा, देवगावला इथे मध्यम स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सानासी, पिंपरी, बदनापूर मध्यम स्वरूपात राहील। दक्षिणेकडे जोर कमी राहील जसे गंगापूर, लिंबे, जळगाव, बेडकीन, ढाकेपाल, देगवणे आणि माका, अमरापूर, हंसापूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। रामशिगाव, छोटा, तानवाडी, पानवाडी, गोलापांगरी हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाजा। गोलापांगरी, जालना, बदनापूर या भागात असून देऊळगाव, राजा, दाबडी, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंडा, जाफराबाद इथे जोरदार पावसाचा अंदाजा। वादळी वाऱ्यासह राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरलाई हलका राहील। मंजलगाव, वडवणी, तळेगाव, सिरसर, सोनपेठलाई हलका राहील आणि जोरदार पावसाचा अंदाजा। करकम बीडच्या दक्षिण भागात राहील।
यलम चौसाला धारूर केज या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। परळी अंबेजोगाई घाट नांदुरा आणि राणी सावगाव अहमदपूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवकडे या पावसाचा जोर वाढलेला असून कळंब मासा तारकेट बूम पात्रूड खर्डा जोरदार पावसाचा अंदाज आहे। एडची पेठ कामेगाव बेंबली इथे जोरदार स्वरूपात राहील। वैरभंग पाणेगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवाडी नळदुर्ग हुरटीलाई या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे कामेगाव बेंबली भाटंजी किलरनी निलंगणा जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर रेणापूर मुरुड खोंड बाडा औसा खिंतोड चिरंतपाल लातूर रोड इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अचोला औरत शाहजानी हलसी भालकी बीदर हिलखेडा इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उदगीर मुरकी रावणकोला इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। हणेगाव जकाल देगलूर रुद्र इकडे जोर कमी राहील, हलक्या पावसाचा अंदाज आहे। उडमुजुक जोळकोट मुखेडलाई हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्याकडे नरशी कवठा लोहा बुजुक मध्यम पावसाचा अंदाज आहे। गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील। उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे, जसे परभणी जरी बोरी जिंतूर मठ्ठा परतूर आष्टी पाथरी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। नांदेड वगळा या जिल्ह्याकडे नांदेड वगळा मुखेड पेटोंबरी खुंडवाली धर्माबाद हलका मध्यम राहील आणि तमसा हिमायतनगर मोरचोंदी किनवट ढाकणी इकडे हलका मध्यम राहील। हिंगोली जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव माऊर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता आहे। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव जयपूर लोणी बीबी मेहकर डोंगो हलका मध्यम पाऊस या भागात राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव मंगळूरपीर कर्जनाखेडा इकडे हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील आणि कुदनापूर आणि अहमदपूरलाही हलका पाऊस राहील। चिखली बुलढाणा गिरडा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि खामगाव शेवगाव पिंपरीगवली मोठालाट दासराखेड जळगाव जमत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील। अकोट हिरवाखेड जळगाव जामोद अंदुणा पातोडा अकोला बोरगाव मंजूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्यात राहील। अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा जोर ठिकठिकाणी हलका मध्यम राहील, जसे अमरावती चांदोर अरवी आणि अचलपूर चिखलदरा मूर्तिजापूर दर्यापूर धामणगाव रेल्वे हलका मध्यम राहील। यवतमाळ जिल्ह्यातही जोर कमी राहील। यवतमाळ नेर लाडखेड धारवा रुई जवई पुसद खंडाळा हलका मध्यम पाऊस राहील। पांढरकवडा घाटंजी करंजी अलिदाबाद निमगुडा हलका पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। चंद्रपूर भाटाडी भद्रावती चिमूर मोहर्ली कोटवाडा हलका मध्यम पाऊस या भागात राहील। बदलापूर कजवलेला हलका मध्यम राहील। सोनापूर शिरपूरला जोर वाढलेला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आष्टी मलचेरा आणि चामोर्शी गोट गडचिरोली जिल्ह्याकडे पश्चिम भागात जोर कमी राहील। जोरदार पावसाचा अंदाजा सिंदेवाई वलनी देसिंग दिगुरी किमटी मेदा या भागात असून चिरमुरा नाटेचौक धनोरा मुरंगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा पाराकोट एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। कोलेगाव बोंडगाव चिचघर मार्कासा लखनी साकोली भंडारा जिल्ह्याचा दक्षिणी परिसर मध्यम स्वरूपात राहील आणि उमरेड खैरगाव पिवापूरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। भंडारा वर्दी चिखली मंगरुळी अकोला रामटेक इकडे हलका मध्यम राहील। गोंदिया जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा तिरोडा सांगझरी गोरेगाव आमगाव साक्रीटोळा या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि नागपूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर कमी असून कामठी नागपूर हिंगणा पाचगाव धामणा टोरली कमळेश्वर कोडाली काटोल हलका मध्यम पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।